एक अशी गोष्ट दिसली ना जी मला ती खूप आवडते, ते म्हणजे हे राईड स्पॉट मेकर बघा, एवढं मोठं आहे. वन ऑफ द फेवरेट आहे माझा. हा कुठे पण दिसतो ना तिथे मी थांबतोय बघा, असे दिसतो आम्ही. या गावामध्ये जेव्हापासून आम्ही आलो ना तेव्हापासून आंब्याची कमी नाही. नेहमी आंबे भेटत होते. जे कोण पाहुणे येतात आमच्याकडे, म्हणजे जे ह्यांच्याकडे जे कोण पाहुणे आहेत त्याचे फॅमिली मध्ये, ते कंटिन्यू आंबे घेऊन येतात. म्हणजे अर्धा डझन, 1 डझन. आता आपण कसं चाय बिस्किटचे पुढे घेऊन जातो, हे घेऊन जातो, ते घेऊन जातो, तर ह्यांच्याकडे आंबे घेऊन येतात. सो बघ किती आंबे आहेत. नाही आंबे, हे बघा आंबेच आंबे आहेत. इथे आंबे हा बघा मस्त आंबा आहे. सगळा गाड असे कसे, हे आमचे गाड बघा, हे मुंबईचे गाड बघा, एका मिनिटात दमतात आणि इथे धमक्या देतात गाववाल्यांना. सो फायनली आता मी चढतोय, म्हणजे आता मी जातोय गणपती मंदिराच्या इथे. आमच्या घराच्या मागेच गणपतीचं मंदिर होतं. आणि हे बघा आंबे बघा, आंबे आंबे. सो बघ किती आंबे आहेत. नाही आंबे, हे बघा आंबेच आंबे आहेत. इथे आंबे हा बघा मस्त आंबा आहे. सो नको हात, हे बघा झाडावरतून आंबे पडले तर कोण उचलत नसेल. नको येत, जाऊ दे, हात नको लावूया. सो आपल्याकडे आंबे आहेत. सो इथे मस्त ह्या गावामध्ये जेव्हापासून आम्ही आलो ना तेव्हापासून आंब्याची कमी नाही. नेहमी आंबे भेटत होते. जे कोण पाहुणे येतात आमच्याकडे, म्हणजे जे ह्यांच्याकडे जे कोण पाहुणे आहेत त्याचे फॅमिलीमध्ये, ते कंटिन्यू आंबे घेऊन येतात. म्हणजे अर्धा डझन, 1 डझन. आणि असं मस्त वाटतं ना की अशी फॅमिलीजमध्ये, आता आपण कसं चाय बिस्किटचे पुढे घेऊन जातो, हे घेऊन जातो, ते घेऊन जातो, तर ह्यांच्याकडे आंबे घेऊन येतात आणि बिस्किट वगैरे तर घेऊनच येतात. पण हा सीझन आहे आंब्याचा, त्याच्यानंतर माहीत नाही, पुढच्या वर्षी येतील. गरमीमध्ये आंबे येतात. अँड हे जे रस्ता आहे हा खूप चढण आहे, वरती चढायचं आहे. आणि माकडं आहेत तिथे, माकडं हे बघा, हे मंकीचं. आमच्याकडे ना आंब्याचे, म्हणजे जेव्हापासून आम्ही आता गावी आलो ना तेव्हापासून आमच्या घरामध्ये ना कंटिन्यू आंबे येतात. जे फॅमिली मेंबर्स येतात ना, म्हणजे कंटिन्यू आंबेच खातो. आणि मम्मी काही माकडे मंकी बघा, मंकी माकडं. हे ऑलमोस्ट किती स्टेप्स आहेत इथे? किती पायऱ्या आहेत ग? 100-200 असतील. आम्ही चालतोय संपतच नाही. वरती जाऊन गणपती बाप्पाचं अजून टाइम आहे बाई. आत्ताच घाम आलं. मला वाटतं जवळपास कुठे आहे म्हणून. हे मंदिर आम्ही ज्या दिवशी पोचायचो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मामा सकाळी घेऊन यायचा सगळ्यांना. अच्छा, म्हणजे तू लहानपणी आली असते ते. म्हणजे हिला माहित आहे मंदिर कसं. रातांब्याचं पण झाड आहे, कोकम असतं ना. हां, अच्छा. एवढा सामसूम रस्ता आहे ना. खूप आंबे आहेत ब्रो इथे. म्हणजे इथे बघा आंबेच आंबे आहेत. चालताना आंबे बघा. ऑलमोस्ट ह्या रस्त्याला कंटिन्यू आंबेच आहेत. जेवढे पण घ्याल तेवढे कमीच आहे. पण असे जे पडतात ना ते घ्यायचे नसतात कधी. ते झाडाचे पडतात रे, म्हणजे ते खराब असतात काय आंबे. जे फ्रेश पडतात ना, खाल्लेले आंबे जे फ्रेश पडतात ना ते ठीक आहे. बाकी काय खराब असतात.
सो फायनली थोडं चालून चालून आता आम्ही पोचलो. एक गणपतीचं मंदिर आहे, अष्टवनी गणपती मंदिर आहे. मी तर फर्स्ट टाइम येतं, ह्यांना माहिती आहे. सो आमच्या डोळ्यांच्या समोरच आहे. आता दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं. अँड बाकीचे अजून थोडे छोटे छोटे स्पॉट्स आमचे बाकी आमच्या घराच्या इकडचे ते बघायचे आहेत. हे जर झालं ना याच्यानंतर घरी जाऊ, थोडा टाईम बसू अँड देन मी आणि आमच्या बाई बाहेर निघू. अँड मग नंतर जेवायला घरी येऊ आणि मग नंतर मग घरातच बसू. आजच्या दिवसामधला हे पहिला स्पॉट गणपती बाप्पाचं अष्टवनी गणपतीचं दर्शन. हे बघा हा दमलो भाई. हा इथे मोठा उत्सव असतो, अच्छा पूर्ण जेवण असतं, पालखी असते ना माहिती, पण उत्सव असते. सो फायनली आता आम्ही पोहोचलो अष्टवनी गणेश मंदिरमध्ये. हे आहे गणेश मंदिर. हे मम्मी बाय. सो खूप चढण म्हणजे एवढी चढण नव्हतं, ठीक आहे म्हणजे ॲव्हरेज मध्ये. आता कसं टाइम येत आहे ना, आता ऑलमोस्ट पावणे एक झालं, म्हणजे दुपारचे पावणे एक वाजले आणि आम्ही चढतोय उन्हामधून म्हणून एवढा घाम आमच्या बॉडीमधनं निघतोय. सो एक पाण्याची बॉटल घेऊन आलो असतं ना तर थोडंसं बरं वाटलं असं. बेनिफिट आहे ना, पाणी आहे इकडे नदीचं पाणी आहे. नाही, आपल्याकडे बॉटल असती तर अजून बेनिफिट असतं, म्हणजे दमलं नव्हतं, घाम एवढा आला. मंदिरामध्ये पाणी गोड आहे. काय इकडे मंदिरामध्ये आल्यावर मस्त पाणी थंड गोड लागतं. पाणी पिल्यावर मंदिरामध्ये असं कोणीच नाहीये. जसं तुम्ही येतात, तुम्ही पाया पडू शकता, दरवाजे बंद करू शकता तुमच्या ह्याच्यावरती. म्हणजे कंपल्सरी तुम्ही आतमध्ये तुमचं दर्शन घेऊन म्हणजे दरवाजे बंद करून तुम्ही निघू शकता. असं एकदम गर्दी काहीच नाही, शांत आहे, म्हणजे मस्त आहे. पहिल्यांदा असं गणपती बाप्पाच्या गावामध्ये दर्शन घेऊ. मंदिर असं मस्त आहे, शांत आहे इथे. हवा पण मस्त आणि झाड तर खूपच आहे. रस्त्याला आंब्याची झाड आहे, म्हणजे हा जांभळाची पोकळाची सगळी झाडे. कोकम खायचं बाकी हो, ते असं ना कोकम. तिथेच आहे खाली. आमची मम्मी ना झाडाचे आंबे अशी उचलत होती ना, टपाटप. फक्त एक एक्स्ट्रा पिशवी असते ना तर आंब्याची पूर्ण एक पिशवी भरून घेऊन ती असतं आंबे, है ना. हो, आंब्यासाठी आपण गावाला येणं म्हणजे आंबे जमवणे हीच मज्जा. वा. सो आता मी थोड्या टाइम मध्ये गणपती बाप्पाच्या पाया पडतो. ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल की नाही ते दाखवू नाही शकत, है ना. पाया पडणं नाही दाखवायचं. आमचं जे आहे ते थोडं आम्ही पाया पडतो आणि देन त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे असं तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये एक्झॅक्ट इथे गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे काय, पण जे पाया पडणं करते आम्ही नाही दाखवणार. थोडस तर आमच्यासाठी ते क्षण होते आम्ही. आणि अजून आहेत फटाफट काय काय गोष्टी ते करू. आता मी पाया पडतो अँड बाकी तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट मध्ये सर्व बघायला भेटेल काय काय गोष्टी आहेत त्या. ओके, बघूया आपण. अष्टवनी गणपती मंदिरचं दर्शन आमचं कम्प्लीट झालं. सो अजून बाकीचे काय प्लॅन असेल घरी जाऊन सांगू, त्याच्यानंतर घरी जाऊन समजेल.
थोडंसं अजून 1-2 मंदिर बघायचे आहेत अँड देन त्याच्यानंतर घरीच बसणार आहे. काय जे काय असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि हे मंदिर ना खूप मस्त आहे, एकदम पीस शांत आहे आणि थोडंसं वरती आहे म्हणून सर्व नेचर दिसतं इकडनं करून. अशी मस्त मस्त झाडं आणि हा असा माउंटेन व्ह्यू समोरनं. हो गाड्या ना. फायनली आता आमचं एका मंदिराचं दर्शन कंप्लीट झालं. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात जातोय. आता आम्ही दोघेच आहे, आमच्या बाई आणि मीच आहे. आणि हा एकदम सिगोपा उतरता थोडासा धगधग. सो आजच्या दिवसामध्ये खूप सारे मंदिर फिरायचे आम्हाला. आणि सो हे आजच्या दिवसाचं आमचं सेकंड मंदिर आहे. तर हे मंदिर नारायणांचं मंदिर आहे ना. म्हणून ह्यांच्या गावामध्ये आणि ह्यांच्या वाडीचं नाव आहे नारायणवाडी, जे की हे मंदिराच्या रिलेटेड आहे. आणि हे बघा देव, हे बघा मंदिर ना एकदम छान आहे. म्हणजे यांनी ह्या गावच्या लोकांनी ना मंदिर एकदम छान मेंटेन ठेवलं, असं काय वाटत नाही. एकदम शांत आहे. दुपारचा टाइम आहे म्हणून मंदिर बंद आहे. बाकी मस्त इथे माणसं खूप येत असतील, ते भजन वगैरे होत. आणि आतमध्ये मूर्ती छान आहे बोलतो, बघूया जरा. स्वामींचे पण हा आमचे 2 मंदिर कंप्लीट झालं. एक वर्ष ते होतं, एक हे होतं. म्हणजे हे तर बंद आहे. ह्याच्या बाजूला हनुमानाचं एक मंदिर आहे, ते पण आम्ही त्याचं पण दर्शन घेतलं. अँड आता अजून आजच्या दिवसामध्ये थोडेसे अजून म्हणजे मंदिर बाकी आहे, ते पण बघायचं. जे काय असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत जाईल. ओके. आणि खूप मस्त आहे असं इथे आहे ना. शांत आहे, वातावरण एकदम शांत आहे. म्हणजे असं टेन्शन नाही, खूप गर्दी नाही, काय नाही. आणि आज ते म्हणजे आज संडे, आज माणसं पाहिजे होते, पण ठीक आहे. संध्याकाळच्या टायमाला माणसं खूप असतात, म्हणजे असं दर्शनाला गर्दी असते थोडीशी. पण आम्ही आता पीक टाईममध्ये आमच्या घराच्या बाजूला सुद्धा की जाऊन येऊया. 2 दिवस आलो आणि 2 दिवस गेलो नव्हतं. आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही जातोय, पाया पडून येतो. सो फायनली हे आजच्या दिवसातलं आमचं 4थं मंदिर आहे. म्हणजे आणि आता 5व्या मंदिराकडे जायचं. ते कोणतं? वाडेश्वर गणपती इथे आमच्याकडचं मंदिर आहे, तिथे पण जाते. आता जेवढे होते दुपारच्या टायमामध्ये मंदिर कंप्लीट होतं, आम्ही कंप्लीट करून टाकते फटाफट. मग संध्याकाळी निवांत वेगळा प्लॅन काय असेल तो. आज पण आम्ही बीचवरती जाणतो. सो हे मंदिर आधी कव्हर करतो, मग उद्या मी निघते. म्हणजे उद्या आम्ही दुसरीकडे जाणार असो, त्याच्यासाठी आज जे आमचं बाकी होतं ते आम्ही कंप्लीट करतोय. आणि मग नंतर संध्याकाळी दुसऱ्या बीचवरती जायचा प्लॅन झाला आमचा. मग बीचवरती जाऊ अँड बाकी काय काय असेल ते तुम्हाला, जे काय असेल ते तुम्हाला बघायला भेटेल. ओके. आता जातो पुढे. सो आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन आलो आणि मंदिराचं दर्शनाच्या बाहेर ना मला एक अशी गोष्ट दिसली ना, जी मला ती खूप आवडते. ते म्हणजे हे गाईड स्पॉट मी करतो बघा, एवढा मोठा आहे. वन ऑफ द फेवरेट आहे माझा. हा कुठे पण दिसतो ना तिथे मी थांबतोय बघा. असे दिसतो आम्ही. वी आर इन द कोकण. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही आलो आमच्या 5व्या गणपतीच्या मंदिराकडे. गणपतीचं नाही, हे एक शिवजींचं मंदिर आहे, वाडेश्वर मंदिर म्हणून. तर आता मी आतमध्ये जातो, दर्शन घेतो अँड जे काय असेल ते तुम्हाला सांगतो इन्फॉर्मेशन. हे बघा असं दिसतं, बाई जातात पुढे.
सो फायनली मित्रांनो आम्ही आजच्या दिवसात आमचं पाचव्या मंदिराचं दर्शन कंप्लीट झालं. हे वाडेश्वर मंदिर आहे. वाडेश्वर मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे, त्याच्या बाजूला अजून एक मंदिर आहे, म्हणजे असे 3 मंदिर आहेत आजूबाजूला. गणपती मंदिर आहे आणि विठ्ठलाचं मंदिर आहे, त्याचं पण आमचं दर्शन कंप्लीट झालं. सो म्हणजे आजच्या दिवसामध्ये मंदिर बघायचे होते म्हणजे कंप्लीट झालं. आणि एक म्हणजे वाडेश्वर मंदिरामध्ये ना खूप मस्त असं शिवलिंगचं हे आहे, खूप मस्त असं शिवलिंग आहे. गाभारा आहे तो. हा, पण आतमध्ये अलाउड नाही जाण्यामध्ये, बाहेरच बघता येतं. अलाउड आहे पण संध्याकाळच्या टाइम, सकाळच्या टाइम. आता आपण दुपारी आलो. ते बी असू शकतं, माहित नाही, एवढं नोट नाही केलं. पण ते जे शिवलिंग आहे ना ते खूप मोठे आणि खूप मस्त आहे. सो जिथे महादेव आहेत ना तिथे असं काय वाटत नाही, तिथे आतुरताने असं मनामध्ये जे असतं ना ते सगळं निघतं. अँड सो झालं आता आमचं दर्शन आणि आता निघतोय, घरी जातोय. थोडंसं काय जे थोडंसं अजून काय सामान आहे घरच्यांनी सांगितलं ते घेतलं सामान अँड रिटर्न घरी जातो. ओके, गाडी आणली. बाईक आणली ना म्हणून काय टेन्शन नाही. आम्ही बाईक आहे म्हणून आम्ही कुठे पण चिडतो, नाही तर टमटमनी जा, ऑटोनी जा, खूप टाइम जातो त्या गोष्टीला. जिथे बाईक असेल ना आणि जिथे बाई असेल ना तर सर्व गोष्टी नीट होतात. आय विल मॅनेज एव्हरीथिंग. फक्त दोघींना मेंटेन ठेवावं लागतं टाइम बघा. जसं बाईकला माझ्या पेट्रोल द्यावं लागतं, सर्व्हिसिंग करावं लागतं, तसं आमच्या बाईंना टाइम टायमाला थोडंसं खायला दिलं पाहिजे. ज्यूस पाजतो, खायला देतो, हे देतो ते. दोघींना पण एकसाथ मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण आय विल मॅनेज एव्हरीथिंग. सगळं आम्ही जातो आतमध्ये अजून एक मंदिर बाकी आहे गणपतीचं, ते एक पाया पडतो आणि घरी जातो आणि तुम्हाला भेटतो घरी जाऊनच. ओके, बाय बाय. हो, तर मित्रांनो आता टाइम झाला संध्याकाळचे 5:45 म्हणजे 42:45 म्हणजे 5:45 वाजलेत आणि आता आम्ही जातोय बीचवरती जातोय. काल पण आम्ही बीचवरती गेलो होतो, आज पण आम्ही बीचवरती जातोय. आज बीचवरती पोहत नाही, काल जे काय मस्ती करायची होती, काय जे पाण्यामध्ये जायचं ते सर्व गेलो पाण्यामध्ये. आज असंच टाइम स्पेंड करण्यासाठी जातोय. तर बाई आल्या हाय हाय का. सो मोबाईल पकड. सो आता आम्ही बीचवरती जातोय मस्त सनसेट एन्जॉय करण्यासाठी आणि एक छोटंसं काम आहे ते पण करतोय. पण ना आता सनसेट पण ना खूप लेट होतो इथे. फक्त गरमीमध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये सनसेटचा टायमिंग कसं आहे 6-6:30च्या नंतरच होतो, नाही तर थंडीमध्ये लवकर व्हायचं सनसेट. तो अजून सण वरतीच आहे, तो बघा अजून झालं नाही. म्हणजे आम्ही जाऊ शकतो 6:30-7पर्यंत आम्ही टाइम स्पेंड करू थोडासा अँड देन त्याच्यानंतर मग रिटर्न येऊ. आमची बाई व्हिडिओ काढते. सो आजचाच दिवस आहे, उद्या आम्ही निघतोय. उद्या आमचा प्लॅन होतोय इकडनं गणपतीपुळ्याला जायचं. आमचं डिसाईड झालं, तर आम्ही दोघे गणपतीपुळ्याला जाते आणि हिची मम्मी मुंबईला जाते. सो त्या 2 दिवसामध्ये काहीतरी नवीन गोष्ट आहे आमच्या दोघांची. सो ते पण रिव्ह्यू करू आम्ही की एक्झॅक्ट काय आहे ती गोष्ट. आणि ॲक्च्युअलमध्ये जी ट्रिप आहे ना आम्हाला खूप मोठी करायची होती, 10-15 दिवसाची करायची होती, पण आम्ही ती नाही केली. त्याचं रिझन आहे की पहिलं आपल्याला कोकणात जायचं होतं. म्हणजे खूप टाईम आधीपासून आमची इच्छा होती कोकणात जावं. ॲटलिस्ट 3-4 दिवस ठीक आहे, 3-4 दिवस का ना होईना पण जाऊ. तर आम्ही आलो, एन्जॉय केलं मस्त. 2-3 दिवस होतो इथे, एन्जॉय केलं. अँड आता उद्यापासून आम्ही दुसरीकडे जातोय, त्याचे नवीन ब्लॉग येणार आहेत. तर ती ट्रिप होणार आहे फायनली, हो ना. काही फोटो काढते मला भेटत सांगितलं. ती ॲक्च्युअलमध्ये ती ट्रिप आहे ना आपली. हे तर फक्त आम्ही आमच्या घरच्या जाऊन थोडंसं असं चिल आऊट शांतपैकी थोडंसं. आणि घरी यायचं तिथे खूप आंबे खाल्लो ना आपण. या 3 दिवसामध्ये खूप आंबे खाल्लो भाई. जे आम्ही मुंबईला खाल्लं नव्हतं ना ते इथे घेऊन खाल्लं आंबे, है ना. मजा आली ना. अजून पण आमच्याकडे आंबे आहेत आणि माझ्या घरीच पण घेऊन जायचे आंबे मस्तपैकी. तिच्या मम्मीनी तर घेतली त्यांच्यासाठी आंबे. आधी 4 पेट्या झाल्या होत्या, 4 पेट्याने 4 डझन आंबे झाले त्यांच्यासाठी. आणि स्वतः खातात 2 डझन अजून 6 डझन. आणि ही पण कमी नाही आहे, ही पण जास्त खाते आंबे. वाटते अशी नाही खात, हवरी आंबेला. हा, एकदाच येतो आंबा. ठीक आहे, मी पण खातो आंबे. ही 1 खाते तर मी 2 खातो, ही 2 खाते तर मी 3 खातो. मँगो इज द मँगोला
मिंगो जा एक चिंगो जा. असं करायचं. कसं मेंगो 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 बेबी चटक. सो आता मी जाते. काहीतरी रस्त्यामध्ये दिसली का ना काहीतरी नवीन आयटम ट्राय करायचं म्हणजे खायचं आहे. तर बघतो काय नवीन आयटम भेटतं आम्हाला खायला. तुम्हाला दाखव ब्लॉगमध्ये पण. ओके चला गाडीवरती भेटूया. Yeah, we are in the Konkan. What a view. हाय माझा फेवरेट विरार. आम्ही आले लावते वॉल.